नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास अपडेट्स देणारं चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, बाजारभावातील मोठी हालचाल आणि काही धक्कादायक घडामोडी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुण्यातील अहवालानुसार केंद्र सरकारने मंजुरीपेक्षा जास्त निधी दिल्यामुळे राज्याच्या कृषी विभागाला मोठा धक्का बसला आहे. आर्थिक वर्ष संपायला अवघा एक आठवडा बाकी असतानाच ही परिस्थिती निर्माण झाली. कृषी विभागाने नियोजन मंजूर निधीनुसार केले होते, पण प्रत्यक्षात जास्त निधी आल्याने खर्च आणि वाटप व्यवस्थापनावर ताण आला. काही योजनांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला असून तो वेळेत वापरणे आव्हान ठरत आहे. विशेषतः पीक विमा, कृषी विकास आणि यांत्रिकीकरण योजनांवर याचा परिणाम दिसतोय. निधी वेळेत खर्च न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. एकूणच जास्त निधी मिळूनही योग्य नियोजन न झाल्यामुळे कृषी विभागाला सुखद धक्का बसला आहे. एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींना पर्याय म्हणून बायोगॅस हा शाश्वत उपाय ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यातील हांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्यात ओला कचरा, उरलेले अन्न आणि शेतीतील अवशेषांपासून बायोगॅस तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन आणि ऊर्जा निर्मिती एकाच वेळी होत आहे. कारखान्यातील गेस्ट हाऊसमध्ये गेल्या 5 वर्षांपासून या बायोगॅसचा यशस्वी वापर सुरू आहे. या उपक्रमामुळे एलपीजीवरील खर्च कमी होतोय आणि पर्यावरणालाही मोठा फायदा होत आहे. हॉटेल्स, वसतिगृहे आणि सार्वजनिक कॅन्टीनमध्ये हा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बायोगॅस तंत्रज्ञान हे जुने असले तरी आता ते पुन्हा प्रभावी आणि किफायतशीर उपाय म्हणून पुढे येत आहे. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून सुमारे 2 लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले आहेत. सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे सुमारे 33,000 शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत. केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे आणि बँक खात्यांतील त्रुटी ही मदत न मिळण्याची मुख्य कारणे ठरत आहेत. अनेक शेतकऱ्यांना निधी वाटपात विलंब होत असल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खरीप हंगाम संपूनही काहींना अजून मदत मिळालेली नाही, त्यामुळे नाराजी वाढत आहे. प्रशासनाकडून केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एकूणच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या हजारो शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू बागायतदारांच्या मागण्यांकडे आता शासनाचे लक्ष लागले आहे. भरपाई संदर्भात 2 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. बागायतदारांनी आंब्यासाठी हेक्टरी 5 लाख आणि काजूसाठी 3 लाख रुपये भरपाईची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह 37 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. एकूणच नुकसानग्रस्त बागायतदार आता शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. यासाठी परदेशी समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान राज्यावर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पुढील 3 ते 4 दिवस काही भागात पावसाचा अंदाज तर काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी म्हणजे 30 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम अडकलेली असून बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. खरीप 2020 पीक विम्यासाठी विशेष खाते उघडण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे खंडित करण्यात आला असून यामुळे पाणी टंचाईची शक्यता वाढली आहे. कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी म्हणजे निर्यात वाढवण्यासाठी केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच दीर्घकालीन उपायासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. संसदेतही कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत 7 जिल्ह्यांमध्ये 7 महिला उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून सुमारे 4682 महिलांना रोजगार मिळणार आहे. ज्वारी आणि गहू काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 798 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15% वाढल्या असून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचं बजेट बिघडलं आहे. ट्रॅक्टरचे दर वाढल्यामुळे शेतकरी पुन्हा बैलजोडीकडे वळताना दिसत आहेत. गारपिटीमुळे 20,000 शेतकरी प्रभावित झाले असून 11,559 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. युरिया आणि डीएपी खतांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली असून खरीप हंगामापूर्वी नवीन संकट उभे ठाकले आहे. बायोगॅस हा एलपीजीला पर्याय ठरत असून ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीमुळे 879 शेतकरी गॅस टंचाईपासून मुक्त झाले आहेत. निफाड आणि सिन्नर भागात पाणी टंचाई वाढत असून शेतकऱ्यांना शेती आणि पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. टोमॅटोचे दर कोसळून प्रति किलो 1 रुपयांवर आले असून शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकल्याची घटना समोर आली आहे. टरबूज उत्पादकांनाही मोठा फटका बसला असून अति आवक आणि कमी दरामुळे तोटा वाढला आहे. केळीचे दरही घसरले असून निर्यात ठप्प झाली आहे. 19 लाख जनधन खात्यांमध्ये 764 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र काही खात्यांमध्ये झिरो बॅलन्सची समस्या कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जमिनीच्या मोबदल्यात कपात करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. देशात 100 नवीन विमानतळं आणि 200 हेलिपॅड उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ढासळली असून 24,000 नमुने दूषित आढळले आहेत. ठिबक आणि तुषार सिंचनासाठीचे कोट्यवधी रुपये थकीत असून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मनरेगा योजनेत मोठ्या त्रुटी आढळून आल्या असून फक्त 8% कुटुंबांना 100 दिवस रोजगार मिळत आहे. केंद्र सरकारकडून मंजुरीपेक्षा जास्त निधी मिळाल्यामुळे कृषी विभागाला सुखद धक्का बसला असला तरी नियोजनावर ताण आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र देत स्पष्ट केलं आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर पाठवलेला सर्व पत्रव्यवहार रद्द करण्यात यावा आणि तो अधिकृत मानू नये. या पत्रांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे आता पक्षामध्ये अंतर्गत नाराजी वाढली असून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. ज्या भागात पीएनजी गॅस पाईपलाईन उपलब्ध आहे त्या भागात पुढील 3 महिन्यांमध्ये एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाऊ शकतो. म्हणजे जर तुमच्या भागात गॅस पाईपलाईन असूनही तुम्ही कनेक्शन घेतले नसेल तर पुढील काळात सिलेंडर मिळणे बंद होऊ शकते. आता वळूया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातमीकडे. कांदा उत्पादकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांनी तातडीने काम करण्याचे आदेश दिले असून नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशनचा विचार केला जाणार आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. यासाठी 277 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्येक लाभार्थी महिलेला 1,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. जवळपास 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. आता पाहूया बाजारभाव. सोलापूर जिल्ह्यात द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. द्राक्ष 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. तर उच्च प्रतीच्या बेदाण्याला 250 ते 350 रुपये दर मिळतो आहे. पण दुसरीकडे नाशिकमध्ये ढोबळी मिरचीवरून वाद निर्माण झाला आहे. 10 किलो आणि 11 किलो वजनावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे लिलाव प्रक्रिया तासभर ठप्प झाली. पाणी टंचाईची समस्या देखील गंभीर होत चालली आहे. निफाड आणि सिन्नर भागात पाणी टंचाई वाढली असून शेतकऱ्यांना शेती आणि पशुधन सांभाळणे कठीण होत आहे. महागाईचा मोठा फटका बसत आहे. खाद्यतेलाच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. खतांच्या किमती तब्बल 45% वाढल्या आहेत. तसेच लोखंडाचे दर देखील वाढले आहेत. यामुळे शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर भागात गारपिटीनंतरही पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. एक महत्त्वाची सूचना. सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याची अफवा पसरली आहे. मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी घाबरून साठा करू नये. मनरेगा योजनेमध्ये मोठ्या त्रुटी उघड झाल्या आहेत. फक्त 8% कुटुंबांना 100 दिवसांचा रोजगार मिळाला आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारीच नाहीत.
नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचे पैसे अडकले आहेत. शेतकऱ्यांचे 30 लाख रुपयांहून अधिक पैसे थकीत असून चौकशी सुरू आहे. आता एक सकारात्मक बातमी. भारताने इराणकडून LPG गॅस खरेदी केली आहे. त्यामुळे भविष्यात गॅस सिलेंडरचे दर कमी होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, पाणी टंचाई आणि महागाईमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेवटी मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.